आज के हमारे हैं विनायक नलावड़े वालन सर, विकास नलावड़े सर। उनसे गुजारिश करता हूं कि वो मुख्तसरन अपने तासुरात पेश करें। 2 मिनिटं फक्त। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी माझा परम मित्र तुमचे जनाब कमर याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि यासाठी मी खास चिपळूणमधून या ठिकाणी आलो की मैत्री कशी असावी की आम्ही 1989 मध्ये पेवे गावठण आपल्या पंधेरी पेवे गावठण या ठिकाणी विनायक वालन्स मी आणि कमर एकाच शाळेमध्ये चुकून कमर सर तुमचे मराठी माध्यमाला त्यांची पोस्टिंग झाली होती सुरुवातीला, त्यामुळे आम्ही तिथे नोकरीची सुरुवात केली आणि तिथपासूनची आज 35-36 वर्ष झाली तरी आमची मैत्री जशी तशी ताजी आहे। मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की या जगामध्ये सगळ्यात मोठं औषध जर कोणतं असेल कोणत्याही समस्येवर कोणत्याही आजारावर तर मैत्रीसारखं दोस्तीसारखं औषध कोणतंही नसतं आणि त्याचं हे उदाहरण आहे। आज मला खूप आनंद झाला की या ठिकाणी माझा मित्र जवळजवळ पहिली 14 वर्ष नंतर 10 वर्ष म्हणजे जवळजवळ 25 वर्ष या ठिकाणी त्यांनी काय कमवलंय, आज हा समोर जमलेला समुदाय हा पाहिल्यानंतर माझ्या मित्राने काय कमवलं ते मला मिळालं आणि अशीच सेवा जर आपण केली तर हा संपूर्ण लोकांचा आशीर्वाद कमर तुला मिळालेला आहे आणि तू खूप चांगला जिंकलायस। आणि एवढंच सांगण्यासाठी आणि हे सगळं तुझं वैभव पाहण्यासाठी मी एवढा लांब जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास करून मी या ठिकाणी आलो। कारण 1 वर्षापूर्वी माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता की मी या ठिकाणी उभा राहीन किंवा नाही याची डॉक्टरनी पण खात्री दिली नव्हती। आणि मग एक मैत्री कशी असते ती सांगतो की त्यावेळेस मला डॉक्टर सांगितलं की माझं फ्रॅक्चर झालं होतं आणि गोळ्या वगैरे याने आपलं कॅल्शियम वाढवण्यापेक्षा आपल्याकडे खेकडे असतात किरव्या, तर त्या जर खाल्ल्या तर आपल्याला कॅल्शियम वाढतं। कमरला फक्त मी असं बोललो तर कमर इथून माझ्यासाठी सावर्ड्यामध्ये खेकडे घेऊन गेला, किरव्या घेऊन गेला। मग ही मैत्री आणि म्हणूनच मी या ठिकाणी आलो कमर जनाब। आणि दुसरं असं की शिक्षण समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर मी 10 वर्ष आपली रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण परिषदेच्या नावाने मी या ठिकाणी काम केलं आणि त्या ठिकाणी अनेक शाळांना मी जिल्ह्यामध्ये व्हिजिट केल्या, पण या बाणकोट उर्दू शाळेसारखी सेमी इंग्लिशचा जो प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की बरेचसे शाळा व्यसन समिती किंवा त्या ठिकाणचे लोक शासन काहीतरी देईल, जिल्हा परिषद काहीतरी देईल आणि मग आम्ही काहीतरी करू असे अवलंबून राहतात। पण इथे असं मला कळलं की सेमी इंग्लिशसाठी जे पगारदारी जे एक्स्ट्रा जे काही शिक्षक ठेवले होते त्यांचा पगार दर महिन्याला इथली शाळा व्यसन समितीचे अध्यक्ष आणि संपूर्ण होते। हे तुमच्यासाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे, कारण शासन सगळं देईल आणि मी करेन। कारण हे सगळं जे आहे हे वैभव तुम्ही तुमच्या मुलांसाठी करतोय, हे माझ्या विद्यार्थ्यांसाठी करतोय, त्यामुळे तुम्ही हे केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना एकदा अगदी मानाचा मुद्रा सलाम। पुन्हा एकदा कमर तुझं संपूर्ण पुढचं आयुष्य अतिशय सुखसमृद्धी जावं असं माझ्या संपूर्ण मित्रपरिवारांनी तुला शुभेच्छा देतो। आपण या ठिकाणी माझा जो सत्कार केला त्याबद्दल आम्हाला धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यवस्थापन समिति का जो जिक्र किया गया, यहाँ पर मैं बताना चाहता हूँ कि व्यवस्थापन समिति ने पिछले 12 साल से तकरीबन 2 टीचर यहाँ खुद मुलाकात किए। गवर्नमेंट की तरफ से काफ़ी टीचर की किल्लत होने की वजह से व्यवस्थापन समिति ने जो टीचर दिए थे उसमें जो जिक्र करना ज़रूरी था वो अभी तक हुआ नहीं है। बीच में 1 साल जो व्यवस्थापन समिति ने रिक्वेस्ट की थी, जो जनाब बुरहान परकार साहब ने 1 साल मुकम्मल 2000 रुपये दिए थे उसके लिए, टीचर के लिए। उसके बाद जनाब नवीद साकरकर साहब ने 3 साल 3500 रुपये दिए थे और जनाब हर महीना 3 साल हर महीना 3500 रुपया देते थे। जनाब आसिम नाडकर 4 साल हर साल 20,000 रुपये के हिसाब से देते थे और जनाब फारूक खर ने भी जाली के लिए यहाँ पर 25,000 रुपये दिए थे। इन तमाम लोगों का व्यवस्थापन समिति की जानिब से शुक्रिया अदा करता है और इनके लिए ज़ोरदार तालियां हो जाए, जिन्होंने इतना बड़ा ताउन किया है, व्यवस्थापन समिति को मदद की है, स्कूल को यहाँ तक पहुँचाने में उनकी बहुत ज़्यादा मदद मिली है। इसके बाद मैं जनाब मुश्ताक मिरकर साहब से गुजारिश करता हूँ कि वो आपने आकर मुख्तसरन तासुरात पेश करें। आजच्या या स्नेह संमेलन आणि निरोप समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या शालेय शिक्षण समितीचे सन्माननीय अध्यक्ष माझे मित्र खलील तलकर, आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय चव्हाण सर, तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिक्षक
शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो, आजचा हा कार्यक्रम, हा सोहळा खरोखर आनंददायी आहे. कारण आजची ही उपस्थिती पाहिल्यानंतर खरोखरच एक आनंदाचे वातावरण या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. आणि याच्यामध्ये आज विशेष करून उपस्थिती आज महिलांची जर आपण पाहिले तर असे स्नेहसंमेलनामध्ये 80% उपस्थिती या महिलांची असते. आणि तुम्हीच खरंच मनाने जर ठरवलं की या शाळेमध्ये आम्हाला जर चांगला निकाल घ्यायचा असेल आणि तुम्ही जर प्रयत्न केलात तर या शाळेची प्रगती व्हायला काही वेळ लागणार नाही आहे. या कमर जनाबच्या निमित्तानं सांगत असताना कमर जनाबने या ठिकाणी 25 वर्ष जरी या सेवा केलेली असली तरी पूर्वीपासून ते या गावामध्ये शिक्षण देखील घेतलेलं होतं. जर्मन प्रकार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या कॉमर्स या शाळेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 86-87 मध्ये तालुक्याची पहिली शाळा ही बाणकोटमध्ये सुरू झाली. दुर्दैवाने नंतर ती बंद पडली, परंतु ते पहिले विद्यार्थी होते ज्यांनी शिक्षण देखील याच गावामध्ये घेतलं आणि याच गावामध्ये त्यांची 25 वर्ष सेवा झाली. माझ्या माहितीत की या तालुक्यामध्ये 25 वर्ष एक ठिकाणी सेवा होणारे या शिक्षकाचा बहुमान याच कमल जनाबला मिळाला आहे. याचा जोरदार तालीच्या याच्यामध्ये स्वागत व्हायला हवं. जनाब, त्यांच्या निमित्तानं आता सरांनी सांगितलं, आमच्या सोहेल सरांनी सांगितलं की या मंडणगड तालुक्यामध्ये सेमी इंग्लिश जो शिक्षण पहिले जो वर्ग सुरू झाला हा बाणकोटमध्ये झालाय. आणि म्हणून तो श्रेय देखील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, त्यांची कमिटी आणि तो कमर जनाबला जात आहे. तुमच्या कारखंडामध्ये तुमचे संबंध या गावाच्या अनेक लोकांशी या घराघरापर्यंत तुमचे पोचलेले संबंध, म्हणून आज तुमच्या या निरोप समारंभाच्या निमित्तानं आज ही उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मला आनंदाने सांगावसारखं वाटतंय की या बाणकोटमध्ये याच उर्दू शाळेमध्ये अनेक रत्न होऊन गेले. मी या ठिकाणी मुद्दाम म्हणून या ठिकाणी वर्णन करेन माझ्या वेस्ट पेटरच्या आणि माझ्या संबंधितांना. या ठिकाणी उर्दूमध्ये शिक्षण घेतलेले लोक आज जस्टिस शफी प्रकार सारखे लोक याच शाळेमध्ये शिक्षण उर्दू घेऊन ते बॉम्बे हायकोर्टाचे जस्टिस म्हणून त्यांनी आज कार्यभार सांभाळला. या गावामध्ये कवी म्हणून ज्या कवी लोकांचं गाव ओळखलं गेला तोच या बाणकोटची ओळख होती. या गावामध्ये या व्यासपीठावर बसलेले आमचे डॉक्टर सिराज प्रकार आहेत, अनेक लोक आहेत, आमचे यशस्वी उद्योजक म्हणून आमचे मियाजन सेठ आहेत, अनेक लोक आहेत या ठिकाणी ज्यांनी शिक्षण घेतला आणि तो दर्जा त्यांनी त्याच शिक्षणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांनी आपलं पर्व उभं केलं. मला आनंदाने सांगावं वाटते की तुम्ही ज्या पद्धतीने आपण ज्या ठिकाणी महिलांना माझ्या माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे की ज्या दिवस तुम्ही हा निर्णय घ्याल की माझ्या पाल्यामध्ये माझ्या शिक्षणाची जर आवड तुमच्यामध्ये आज जी दिसते आहे ती जर कायम राहिली तर या शाळेला या गावाला भरारी घेण्यासाठी काही वेळ लागणार नाही आहे. आणि म्हणून आपण पाहिलंय की उर्दू शिक्षणामध्ये देखील आपल्या जर्मन प्रकारचा हायस्कूलचा रिझल्ट देखील आपण 100% आपल्याला रिझल्ट मिळतो आहे. आणि म्हणून सेमी इंग्लिशमध्ये ही गेलेली मुलं यांना आपल्या हायस्कूलमध्ये गेल्यानंतर मला वाटते वेशवी बाणकोट शिकवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपला अग्र क्रमांक असेल अशी मला खात्री आहे. आणि म्हणून पुढच्या शिक्षणासाठी त्यांना देखील तेवढं कोर्स करण्यामध्ये त्यांना सोपं जात असेल. माझे या निमित्तानं तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या शाळेसाठी वेळ दिला पाहिजे. शालेय व्यवस्थापन समितीचे कार्य करत असताना खलीलने जो कार्य केलेला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आपण स्वतःची जर जबाबदारी जर घेऊन एखादा कार्य पार पाडण्यासाठी असेल तर आपण असे प्रोग्राम करण्याला आपल्याला काही वेळ लागत नाही आहे. आणि म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे सेवानिवृत्त आणि सत्कार मूर्ती कमर जनाब त्यांना माझी शुभेच्छा आहेत की तुम्ही या शाळेची प्रदीर्घ काळ दिलाय. या शाळेच्या उन्नतीसाठी तुम्ही खूप प्रयत्न केलात. स्वतःचा गाव म्हणून, स्वतःचे लोक म्हणून, स्वतःचे नाते म्हणून तुम्ही टिकून धरलात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कोणाला अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कोणाची मनं दुखवली जाणार नाही याचा तंतोतंत तुम्ही प्रयत्न केलात. कुठल्याही याच्यामध्ये आपण राजकारण असेल किंवा इतर कुठले वाद असतील या सगळ्या यामध्ये आपला सहभाग मोलाचा राहिलाय. या आजच्या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्तीमध्ये मी तुम्हाला या गावाच्या वतीने, तमाम शिक्षकाच्या वतीने, या विद्यार्थ्याच्या वतीने, त्यांच्या पालकांच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि तुमचं या शाळेच्या जीवनाच्या नंतरचा उर्वरित आयुष्य सुखाचा, समृद्धीचा आणि भरारीचा जावो असेच शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. शुक्रिया मुश्ताक भाई, बेहतरीन अंदाज में आपके सामने ख्यालात का इजहार किया मुश्ताक भाई ने. और ये जो स्कूल शुरू हो गई थी 1917 में हरनई और बानकोट में बेसिक एजुकेशन अंग्रेज़ों ने शुरू किया था, इस बात का